यावल ऑफ साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. उंची प्राप्त केले परंतु भूमीत आणि फक्त भूमीत फ्रेम मध्ये येत असताना 17 धावा 37 धावांची गरज. हार्दिक मेहर यावेळेला सरळ बॅटने खेळलेत, हवेत चेंडू खेळलेत. भूमीत पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. आज भूमीतचा दिवस आहे. आज जबरदस्त या हितेश येतोय. इथे पहा जे काम प्रीतम बारीसाठी केलं तेच काम इथे निशांच्या हातामध्ये. बॅटची एज आणखीन एक तसाच विकेट जो मात्र प्रीतम अधिकारी आलो आणि थोडीशी एक प्रॅक्टिस घेतली आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन केलं. आम्हाला निश्चित वाटत होतं की इथे कमीत कमी 8 ते 10 मुलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती हितेश. ओहो इथे फटका हवे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. नो हालिंग नो डुलिंग. बॅट्समन मात्र जागेत पंप 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 करिंग. त्यानंतर या स्पर्धेचा जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज हा आपण पारितोषिक देणार आहोत. हा पारितोषिक आपल्याला आलेला आहे हर्ष चांबरे यांच्याकडून हा पारितोषिक आलेला आहे. तर विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण करणार आहोत. जी ट्रॉफी असेल आणि एक एकविरा स्पोर्ट्स कडून टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. तर उत्कृष्ट गोलंदाज विचार केला तर 2 नावं होती. जर पाहिलं तर कॉम्पिटिशन त्यांच्या दोघांमध्ये होता. मात्र एकच आपण पारितोषिक देऊ शकतोय आणि तो पारितोषिक जातोय वंश 11 उमरोळी संघातील हितेश वजे ज्याने 8 विकेट्स मिळवले. या हितेश आपण यायचं आहे. या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देखील आहेत आणि आपण पाहतोय ट्रॉफी तसेच एक टी शर्ट्स एकविरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिले जात आहे. यस हितेश थांबवीन. हितेश उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आज तुला इथे मात्र नक्कीच किताब मिळालाय म्हणलं तरी चालेल. पहिलं वर्ष आहे. कसं वाटलं ही स्पर्धा खेळून? खूप मस्त वाटलं इकडे खेळायला. आणि भाऊ ज्याप्रमाणे बोलत होता की PDPL याच ग्राउंडवर व्हायला पाहिजे. हा ग्राउंड बेस्ट आहे. पालघर डहाणूमध्ये सगळ्यात बेस्ट ग्राउंड हा आहे आणि खेळायला मजा येते सर. आणि पहिल्या दिवशी नेव्या बॉल होता. थोडा कंटाळा आला खेळायला पण नंतर बॉल फुलटॉस ठेवला तेव्हा अजून मजा आली. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हितेश पाहायला मिळाला. धन्यवाद असेल हितेश आणि शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाळीस.